नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व मित्रांसाठी एक नवीन माहिती आलेली आहे। काय ती माहिती आहे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, पोलीस भरतीबाबत शासनाचे नवनवीन जी.आर. निर्गमित होत असतात। असाच एक शासन निर्णय जो पोलीस पदाच्या निवडीबाबत किंवा निवड सूचीबाबत किंवा प्रतीक्षा सूचीबाबत शासनाने 10 डिसेंबर रोजी एक पत्र काढून स्पष्ट केलं आहे। काय आहे तो शासन निर्णय हे तुम्ही जे काय स्क्रीनवर पत्र दिसत आहेत ते तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळेल। त्यामध्ये सुरुवातीलाच पोलीस पदाच्या भरती प्रक्रियेस निवड सूची, प्रतीक्षा सूची तयार करणे व त्याची कालमर्यादा निश्चित करणे याविषयी आहे। मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला तो निर्णय, शासन निर्णय काय आहे ते तुम्हाला समजेल किंवा त्याची काय नियमावली आहे ते तुम्हाला कळेल। चला तर मग आजचं हे पत्र आपण पाहू, सविस्तररित्या पाहू। पत्रामध्ये काय म्हणते बघा, महाराष्ट्र राज्यातील पोलीस व कारागृह हे गृह विभागाच्या अखत्यारीत विभाग आहेत। पोलीस विभागातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई ही पदे संदर्भाधीन दिनांक 16/6/2011 चे शासन निर्णय, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणानुसार भरती प्रक्रिया राबवून भरण्यात येत आहेत। आता हे सर्व आहे, त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट काय म्हणते किंवा मुख्य मुद्दा काय आहे बघा, भरती प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवड सूचीवरील काही उमेदवार विविध कारणासाठी पोलीस शिपाई नियुक्ती नाकारतात, तसेच वैद्यकीय कारणास्तव काही उमेदवार पोलीस पदासाठी अपात्र ठरतात। अशा परिस्थितीत प्रतीक्षा यादीतील उमेदवाराचा आवश्यकतेनुसार निवड सूचीवर समावेश करून शिपाई पदावर नियुक्ती देण्याची कारवाई करण्यात येते। परंतु नियुक्ती नाकारणाऱ्या वैद्यकीय कारणास्तव व भरतीच्या निकषानुसार आवश्यक कागदपत्राअभावी अपात्र ठरणाऱ्या निवड सूचीवरील उमेदवाराची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। तसेच नियुक्ती स्वीकारल्यावर नजीकच्या कालावधीमध्ये राजीनामा देणाऱ्या उमेदवाराचे प्रमाणही वाढीस लागलेले आहे। त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवार कमी पडतात। परिणामी भरती प्रक्रिया राबवून पोलीस शिपाई पदाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त राहतात। लक्षात घ्या, तेवढी सर्व पदे भरण्यासाठी धोरण निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता शासन निर्णय काय म्हणते बघा, निवड सूची व प्रतीक्षा सूची, पोलीस शिपाई व सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह पोलीस शिपाई या पदाची निवड सूची तयार करताना निवड सूचीवर खालीलप्रमाणे उमेदवाराचा समावेश करण्यात यावा। जे काय उमेदवार आहेत त्यांचा जो काय समावेश आहे तो कसा प्रकारचा आहे बघा। अनुक्रमांक 1, प्रवर्गणीय रिक्त पदाची संख्या जर 1 असेल तर निवड सूचीमध्ये समाविष्ट करणारी उमेदवाराची संख्या 3 असावी। अनुक्रमांक 2 काय म्हणते बघा, 2 ते 4 जर प्रवर्गणीय रिक्त पदाची संख्या असेल तर निवड सूचीमध्ये समाविष्ट करणारी उमेदवाराची संख्या कशी असायला पाहिजे बघा, रिक्त पदे अधिक रिक्त पदाच्या 100% किंवा 5 यापैकी जे अधिक असतील ते, म्हणजे जेवढे जागा भरणाऱ्या 2 ते 4 तेवढीच जी काय निवड सूचीमध्ये प्रतीक्षा सूची तयार करायची, किंवा 5 ह्यापेक्षा जे अधिक असतील तेवढे प्रतीक्षा सूचीमध्ये घ्या म्हणते बघा। अनुक्रमांक 3 काय म्हणते, 5 ते 9 रिक्त पदे अधिक 50% किंवा 10 यापैकी जे अधिक असेल ते। अनुक्रमांक 4 काय म्हणते बघा, 10 ते 49 रिक्त पदे अधिक रिक्त पदाच्या 30% किंवा 15 यापैकी जे अधिक असेल ते। अनुक्रमांक 5, 50हून अधिक रिक्त पदे अधिक रिक्त पदाच्या 25%, म्हणजेच वरीलप्रमाणे अतिरिक्त उमेदवाराच्या संख्येची परिगणना करताना उमेदवाराची संख्या अपूर्णांकात येत असल्यास पुढील पूर्णांक संख्या विचारात घ्यावी। लक्षात आलं का नाही तुमच्या? उमेदवारांना समान गुण मिळाल्यास, आता बघा हे काय म्हणते, विद्यार्थ्यांना समान गुण मिळाल्यास काय करावं, एकापेक्षा जास्त उमेदवारांना समान गुण प्राप्त असतील
अशा उमेदवारांना गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रमानुसार पुढील निश्चिती देण्यात यावी किंवा निश्चितीक्रम देण्यात यावा. मुद्दा क्रमांक 1, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यांना प्रथम प्राधान्य द्यावं. समान गुण प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्य नसेल अथवा वरील अनुक्रमांक 1 नुसार अधिक उमेदवारांना समान गुण प्राप्त असतील त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांना प्राधान्य द्यावं म्हणते. आता 3 नंबरला काय म्हणते बघा, वरील अनुक्रमांक 1 व 2 दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवाराच्या बाबतीत अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर किंवा शैक्षणिक अर्हता पदव्युत्तर पदवी, पदवीधर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यात यावा. 4 नंबरला काय म्हणते बघा, वरील अनुक्रमांक 1, 2 व 3 या तिन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवाराच्या बाबतीत सदर पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतर गुणामध्ये जर जास्त असेल तर उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात यावा. अशा प्रकारे हे जे काय तुमची निवड झाल्यानंतर त्यामध्ये जर काय समानता आली किंवा समान गुण आले तर कुणाला प्राधान्य द्यावं ह्याच्यानुसार शासनानं हे स्पष्ट केलेले आहे. आता 3 नंबरला काय म्हणते बघा, निवड सूचीची कालमर्यादा. निवड समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आलेली आहेत त्या दिनांकापर्यंत यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील. त्यानंतर ही सूची व्यपगत करण्यात येईल. 2 नंबरला काय म्हणते बघा, निवड समितीने तयार केलेल्या निवड सूचीमधून ज्येष्ठतेनुसार उमेदवाराची नियुक्ती शिफारस केल्यानंतर उमेदवार सदर पदावर विहित मुदतीत रुजू न झाल्यास किंवा संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार किंवा जात प्रमाणपत्र, अन्य आवश्यक प्रमाणपत्राची अनुपलब्धता, अवैधता किंवा कोणत्याही कारणास्तव नियुक्तीसाठी पात्र ठरत नसल्याचे आढळून आल्यास अथवा शिफारस केलेल्या उमेदवाराचे रुजू झाल्यानंतर नजीकच्या कालावधीत त्याने राजीनामा दिल्यामुळे किंवा त्याच्या मृत्यू झाल्यामुळे पद जर रिक्त झाल्यास अशी पदे त्या प्रवर्गातील निवड सूचीतील अतिरिक्त उमेदवारातून वरिष्ठतेनुसार उतरत्या क्रमाने भरण्यात यावी. मात्र अशी कार्यवाही निवड सूचीच्या कालावधी मर्यादेत करण्यात यावी. अशा प्रकारे हे पूर्ण पत्र आहे. ह्याची सर्व माहिती तुम्हाला शासनाची जी काय वेबसाईट आहे www.maharashtra.gov.in ह्या संकेतस्थळावर तुम्हाला पाहता येईल. अशा प्रकारचे ही शासनाचं जे काय 10 डिसेंबरचं पत्र होतं आणि त्यामध्ये जे काय नियमावली असेल किंवा जे काय शासनाचा निर्णय असेल तो 10 डिसेंबरच्या पत्रामध्ये शासनाने पत्रक काढून स्पष्ट केलेला आहे. अशाच पदाची नवनवीन माहिती मिळण्यासाठी किंवा तुम्हाला माहिती अपडेट राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.